दिलेला आहे। जिल्हा परिषदला 6 पैकी 6, पंचायत समितीला 12 पैकी 12 जागा निवडून आणणार। हम तुम्हारे साथ है। जनता तसा आशीर्वाद आम्हाला देणार। बार्शी तालुक्यातील आता नगरपंचायतीचा निश्चितपणाने बार्शी तालुक्यातील सर्व जनतेने या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिले। ही निवडणूक तशी पाहता सहकारातली निवडणूक होती, अत्यंत कठीण अशी निवडणूक होती, आम्हाला त्याची जाणीव निश्चितपणाने होती, परंतु सर्व मतदार बंधूंनी भगिनींनी आम्हाला जे आशीर्वाद दिले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। असं दिलेला आहे। जिल्हा परिषदला 6 पैकी 6, पंचायत समितीला 12 पैकी 12 जागा निवडून आणणार। हम तुम्हारे साथ है। जनता तसा आशीर्वाद आम्हाला देणार। बार्शी तालुक्यातील बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत गटाने अभूतपूर्व बाजी मारत सर्व 18 जागांवर झेंडा फडकावला आहे। उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार सोपल गटाला या ठिकाणी एकही जागा जिंकता आली नाही। या विजयामुळे सोलापूर जिल्ह्यात राऊत गटाच्या विजयाची जोरदार चर्चा रंगली आहे। निवडणुकीपूर्वीच राऊत गटाचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते। उर्वरित 16 जागांसाठी झालेल्या मतदानातही राऊत गटाने प्रतिस्पर्ध्यांचा फडशा पाडत सर्व जागा आपल्या नावावर केल्या। बार्शी बाजार समितीची निवडणूक ही आमदार दिलीप सोपल विरुद्ध माजी आमदार राजेंद्र राऊत या 2 गटांमध्ये अटीतटीची होती। सर्व 18 जागा जिंकून राजेंद्र राऊत यांनी विरोधी सोपल गटाला मोठा धक्का दिला। संपूर्ण निवडणुकीत सोपल यांना एकही जागा मिळवता न आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे। या दणदणीत विजयामुळे बार्शी एपीएमसीवर राऊत गटाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले असून आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बार्शी तालुक्यातील सर्वच्या सर्व जागा निवडून आणू असा विश्वास यावेळी बोलताना राजेंद्र राऊत यांनी नगर परिषदेमध्ये सुद्धा एक मोठं यश या ठिकाणी देणार। शेवटी या तालुक्यातल्या जनता जनावरांनी ठरवलेलं आहे की जो विकास थांबलेला आहे तो विकास करण्याकरता या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब आहेत, दादा आहेत, जयाभाऊ गोरे आहेत, त्यांनी आम्हाला या ठिकाणी फार मोठी प्रेरणा देण्याचं काम भाऊनी केलं आणि या सगळ्याच्या मार्गदर्शनातून एक चांगल्या पद्धतीचा विकास आपल्या बार्शीमध्ये व्हावा ही सर्व जनतेची भावना होती आणि त्याचंच फळ आज या ठिकाणी आम्हाला मिळताना दिसतं। हो, प्रतिस्पर्ध्यांची एकही जागा निवडून आलेली नाही। 18च्या 18 तुमचे जे आहेत ते उमेदवार निवडून आलेले आहेत। काय राजकीय गणित काय आखलेलं नेमकं? मी आता त्यांच्याबद्दल विरोधाबद्दल मला काय न बोललेलं बरं।